नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। धाराशिव जिल्ह्यातील मूग आणि परंडा या दोन तालुक्याच्या सीमेवर असणारे पाथरुड हे गाव ऐतिहासिक आणि व्यापारिक दृष्टीने महत्त्वाचे समजले जाणारे आसपासच्या खेड्यातील व्यापार आणि इतर काम हे याच गावावर अवलंबून असते। आसपासच्या खेड्यामध्ये शिक्षणाची सोय नसल्यामुळे तेथील विद्यार्थी पाथरुडला शिक्षणासाठी येतात। त्यामध्ये दुधोडी गावाचा माऊली बाबासाहेब गवरी आणि जवळच असणाऱ्या वडाची वाडी इथली सुकन्या जगताप ही होती। सुकन्या मूळची पाथरुडची रहिवाशी होती, मात्र ती वडाची वाडी येथे मामाकडे राहायची आणि तेथूनच ती शाळेत येणे जाणे करायची। माऊली आणि सुकन्या हे दोघेही एकाच वर्गात असल्यामुळे दोघांची चांगली मैत्री होती। नंतर जसं मोठे होत गेले, या वयात इतर मुलाप्रमाणे माऊली आणि सुकन्या यांना एकमेकाबद्दल आकर्षण वाढण्यास सुरुवात झाली। 2021 मध्ये म्हणजे दोघे 9वी मध्ये असताना त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली। एखाद्या फिल्मी स्टाईलप्रमाणे एकमेकांनी एकमेकांसोबत वचन घेतले आणि दोघांनी संपूर्ण आयुष्य सोबत काढण्याचा निर्णय घेतला। परंतु त्यांचे वय हे प्रेम करायचे नव्हते। सध्या ते केवळ 9वीच्या वर्गात होते। जवळपास त्यांचे वय 15 वर्षाचे असेल। वय कमी असल्यामुळे त्यांना प्रेमाची चांगली जाणीव नव्हती। पुढे 2023 साली 10वीच्या बोर्डाची परीक्षा झाली आणि सुट्ट्या लागल्यानंतर दोघांनी पाथरुडपासून 14 किलोमीटर दूर असलेल्या खर्डा येथील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतली। मात्र यावेळेस माऊली आणि सुकन्याच्या प्रेमाची भनक तिच्या घरी लागली। माऊली हा त्यांच्या जातीचा नसल्यामुळे ते तिच्या प्रेमाला विरोध करू लागले। त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तिने कोणाचेही ऐकले नाही। 2024 मध्ये वडिलांनी अवघ्या 17व्या वर्षी नात्यात असणाऱ्या राहुल मोहिते यांच्याशी तिचे लग्न लावून दिले, पण सुकन्या आणि माऊली यांच्या प्रेमाला हे लग्न अडवू शकले नाही। सुकन्या लग्नानंतरही माऊलीच्या संपर्कात राहिली। ती त्याला व्हॉट्सअप किंवा कॉल करायची। या वर्षीचं वर्ष 2025 हे त्याचं 12वीचं वर्ष असल्यामुळे सुकन्या काही ना काही कारण काढून कॉलेजला जायची। तेव्हा दोघांची कॉलेजमध्ये भेट होत होती। 11 फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा सुरू झाली आणि पेपरच्या निमित्ताने दोघे एकमेकांना भेटायचे। 1 मार्च या दिवशी अर्थशास्त्राचा पेपर झाल्यानंतर सुकन्याने रात्री माऊलीला व्हॉट्सअप मेसेज केला आणि ते मेसेज तिच्या नवऱ्याला मिळाला। सुकन्याच्या नवऱ्याला मेसेज दिसल्यानंतर त्याने लगेचच तिच्या माहेरी कळविले। तेव्हा तिचे वडील सतीश जगताप, पती राहुल मोहिते यांनी शांत डोक्याने माऊलीचा काटा काढण्याची योजना आखली। 3 मार्च या दिवशी तत्त्वज्ञानाचा पेपर सुटल्यानंतर सुकन्या हिला माऊलीला फोन करून पाथरुडवाडी येथे बोलवण्यास सांगितले। तिने सकाळी 11 वाजता त्याला फोन केला आणि तोही शांत मनाने कोणतीही शंका न ठेवता पांढरेवाडी येथे आला। तिथे आल्यानंतर राहुलने माऊलीला धारदार शस्त्राचा धाक दाखवून दुचाकीवर बसण्यास सांगितले आणि एका अज्ञात स्थळी घेऊन गेला। त्या ठिकाणी अगोदरच सतीश जगताप आणि अन्य 7 ते 8 जण उपस्थित होते। त्यांनी माऊलीला विवस्त्र केलं, त्यांच्या अंगावर एकही कपडा नाही ठेवला आणि लोखंडी रॉडने काठीने मारहाण करायला सुरुवात केली। त्याच्या डोक्यावर, छातीवर, पोटावर, गुप्तांगावर फटके मारले। तो जीवाच्या आकांताने ओरडत होता, माफी मागत होता, मात्र या हैवानांना त्याची थोडीही किंचितही दया आली नाही। जवळपास 2 ते 2.5 तास त्याला मारहाण केली। मारहाण केल्यानंतर दुपारी 2 वाजता माऊलीचे वडील बाबासाहेब गिरी, माऊलीच्या फोनवरून आरोपीचा फोन आला। आरोपीने फोनवर सांगितले की मुलाच्या सुटकेसाठी 10 लाखाची मागणी केली, तसेच लवकर या नाहीतर माऊलीचा जीव जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले। पण बाबासाहेब गिरी हे पुण्याला असल्यामुळे माऊलीच्या आईला फोन करून त्यांनी सगळी हकीकत सांगितले। एकट्या असलेल्या माऊलीच्या आईला काय करावे काही समजत नव्हते। त्यांनी लगेच आपल्या दीर बबनगिरी यांना फोन लावला। त्यानंतर बबनगिरी हे आपल्या काही साथीदारासह माऊलीचा शोध घेण्यासाठी पांढरवाडीला गेले, पण तिथे शोधल्यानंतर माऊली सापडला नाही, म्हणून त्यांनी शिरगाव गाठलं। तिथं देखील माऊलीचा पत्ता लागला नाही, म्हणून ते पुन्हा पश्चिम पांढरेवाडीत आले आणि तिथे त्यांनी शोधण्यास सुरुवात केली। शोधत असताना संध्याकाळचे 7 वाजता पांढरेवाडीचा पोलीस पाटलांचा त्यांना फोन आला। तेव्हा त्यांना कळालं की माऊलीला अर्धमेल्या अवस्थेत पांढरेवाडीच्या जंगलात फेकून देण्यात आले आहे। माऊली सापडल्यानंतर तात्काळ त्याला जामखेडच्या एका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्यामुळे घेतले नाही। नंतर नातेवाईकांनी त्याला सोलापूरच्या अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल केले। इथे डॉक्टरांनी नातेवाईकांना अगोदर सांगितले होते की तुमचा मुलगा कोमात आहे आणि त्याची वाचण्याची शक्यता नाही। नंतर त्याला 14 दिवसासाठी व्हेंटिलेटरवर ठेवलं।
बेदम मारहाणीमध्ये त्याची किडनी निकामी झाली होती. तो रोज मृत्यूशी झुंज देत होता, पण अखेर 16 मार्च 2025 रोजी त्याचा मृत्यू झाला. यानंतर माऊलीच्या आईवडिलांनी एकच टाळं फोडला. 2 वर्षापूर्वी माऊलीचा भाऊ शेखर याने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली होती. आता फक्त एकुलता एक मुलगा राहिला होता, मात्र तोही आता गेला होता. त्यामुळे आता आम्ही कशासाठी जगायचं असं त्यांनी विचारलं. सध्या या प्रकरणात मारहाण केल्यानंतर सुकन्याचे वडील सतीश जगताप आणि राहुल मोहिते, त्याचा मित्र आकाश मगर, विजय पाटील यांना पोलिसांनी अटक केली आणि बाकी फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. बाबासाहेब गिरे यांनी गृहमंत्र्याकडे न्यायाची मागणी केली. शिवाय सुकन्याला सह आरोपी करण्याची मागणीही करत आहे. तुम्हाला काय वाटते? मुलीला पण शिक्षा झाली पाहिजे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.